राम राम मंडळीनो, स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये। तर मी रुदाली आणि आज तुमका घेऊन चालले माझ्या थेट शेतात। तर आज आम्ही इलाव नाचनो येचू का आमच्या शेतामध्ये। तर आमची 2 ठिकाणी जमीन आहे, ॲक्च्युली 3 ठिकाणी आहे। तर तेका आम्ही याची नावं ठेवलं वेगवेगळी। एक धारेवरची जमीन जे आमचा घर आहे आणि ही आहे रेमांचळची जमीन आणि अजून एक काट्याती। तर ती जमीन आम्ही करीत नाही, तर शेती वगैरे काय करत नाही अशी पडिका। तर ह्या रेमांचळची जमीन लगे आम्ही भात पण लावतो आणि नाचणं पण लावतो। आणि हे दळे आहेत ना ते भरणीतले जाड, त्याच्यामुळे हे नाचणं चांगलं येतं आणि तो नाचणं यायचो का आम्ही इलाव। तर तुम्ही लास्टपर्यंत बघित राहा नाचण्याची गमती जमती। आणि व्हिडिओ आवडतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका। तर मंडळीनो, विषय असो आज मी चालले माझ्या शेतात खास करून नाचणं याच्यासाठी। तर दिवाळीचे सुट्टे पडले होते आणि अनायसे यंदा नाचणं लेट झालो, कारण तुमका तर माहित आहे पावसान कसलो गोंधळ घातला होता यंदा। भाता लवकर इले, काय काय जणांची खूप उशिरा येली, त्याचप्रमाणे नाचण्याचा पण झाला। पण याक चांगला झाला हो, जरा लेट झाल्यामुळे माका डाव साधूक मिळालो, नाचणं येचुचो। तर खूप दिवसांनी योग इलो होतो माका शेतात जाऊचो नाचण्याचा आणि येचुचो, आणि त्याच निमित्ताने व्हिडिओ पण काढूक मिळणार तो। तर माझा असं आनंद गगनात मावत नव्हतो। तर हे सगळं बघशाल तुम्ही कशी गवताची करडी झाली आहे सुकला गावात। मी पण येताना तोंड बांधून इले होते, कारण ऊन खूप असल्यामुळे टोमॅटो सारखा लाल झाले होते, सेम ह्या कणसासारखा। तर मंडळीनं होय बघा आमचा कणीस कसा टच्च भरला हा, लाल लाल झालेला, म्हणजे काढणीसाठी इलेला हा। तर अशा पूर्ण शेतामध्ये अशी कणसा मस्तपैकी भरलेली होती आणि ती बघून माका असा भारी वाटत होता, एक सॅटिस्फॅक्शन मिळत होता। आणि प्रत्येक शेतकऱ्याचा असाच असतो, कारण त्यांना खूप कष्ट करून शेतामध्ये तो राबलेलो असता, सगळ्या बियाणं पेरलेलं असतं आणि त्या पीक जेव्हा त्याच्या हातात येतं ना, तेव्हा तो बघताना तेव्हा त्याच्यासारखं आनंद ह्या जगात कोणाकच होत नसतात। प्रत्येकाने कधी ना कधी हा आनंद अनुभवला असाल तर बघा कमेंट करून नक्की सांगा, नसाल तर करून बघा कधीतरी। तो आनंद ना तुमका दुसऱ्या खयच्या पण गोष्टीत ना तुमका मिळवचा नाही। तर मंडळीनो, काय झालं आमच्या शेतात ना एक गंमत झाली होती। तर मम्मीची आणि आमच्या मोन्या काकूची लागली होती टुटूर पुटूरची भांडणं। वड्याचा तेल वांग्यावर निघाला। तर काय झाला, मोन्या का मम्मीने सांगितलं नव्हता की कच्ची कणसं काढू नको आणि ते उन्हात जाऊ नको, सावलीत येऊन कामं कर। तर ह्या काय बाय ऐकत नव्हता, थेच जाऊन करत होता। तर त्या बोलल्यामुळे त्या काही राग होतो आणि मग नंतर काय पप्पा इले होते पाटणा, मग त्यांना येऊन सांगू होतं, चुगले करी होता मम्मीचे काय झालं आणि कसं सांगत होता। तर बघ कसं सांगता आता। तर मंडळीनं पप्पा इल्यानंतर तर लागला आमच्याशी जरा जरा वाईच बोलू का। तर नंतर मग सगळा थंडावल्यावरती त्यानं माझ्याशी व्यस्त केस बांधून दिला ना वरती, तेव्हा कसे केस बांधता बघा। तर वाईट एका कोण नाही या एका पोराबाळा नाही येता, आमकाच पोरांसारखा करता। तर माका माझ्या बहिणी का भावा का कधी आम्ही येता बघा याची वाट बघित असता। तर ते बघा मस्त माझे केस बांधून दिला होते त्यानं। पण बाई तुमच्यापेक्षा पण हुशार होते का, सगळा समजता, काय सांगूची गरज नाही। फक्त एवढाच की ते का बोलक येत नाही आणि थोडं ऐकू। तर मंडळीनं अशा प्रकारे थोडी मजाक मस्ती झाल्यानंतर आम्ही परत लागलो आमची कणसा येचू का। तर हे बघा सगळी अशी कणसाची झाडं होती ना, रोपा सगळी आडवी झाली आहेत, कारण पावसात जास्त उंच वाढली होती आणि त्याच्यामुळे ती वजन पेलावलं नाही पिकल्यावरती, म्हणजे आडवी झाली। त्याच्यामुळे आमका जरा काढताना त्रास झालो, कारण खाली खाली गेलेली होती कणसा, तशीच आम्ही येचत होतो। ते बघा पप्पा मम्मी आते मोना आणि मी अशी सगळी मंडळी मस्त बसून येचत होतो कणसा। तर मंडळींना, तुम्ही नाचण्याची भाकरी खातास की नाही? नाचणी जास्त करून कोकणात पिकता, पण जास्त डोंगराळ भागात पिकता, कारण ह्याचा वापर मातीची धूप कमी करण्यासाठी केला जाता। आणि नाचणीची भाकरी, नाचणीचा आंबील, नाचणीचे पापड, नाचणीचा हलवा किंवा नाचणीचं थालीपीठ, असं सगळ्या पद्धतीने आपण नाचणीचे पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपात। कॅल्शियमचा चांगला सोर्स असल्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात, वजन कमी करण्यास मदत होते, लोह जास्त असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते। शिवाय तर मंडळीनं तुमका काय खरं खरं सांगू काय, बाकीच्यांचं माका काय माहित नाही हो, पण मी माका स्वतःक ना लय भाग्यवान समजते, कारण मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म केलाय। त्याच्यामुळे माका शेतात जाऊक मिळता, शेती काय हाता समजता, अनुभवक मिळता, आणि मुख्य म्हणजे शेतातला नैसर्गिकरित्या रुजलेला सगळा अन्नधान्य माका रोज खाऊक मिळता। तर आपण फुकटात कोणाकडे मागू नको, कोणाकडे पैसे देऊक नको। तर हां, सगळ्यांच्या नशिबात या नसतात। मंडळीनो, हे बघा मी पण लागले पटापटा नाचणी येचू का। तर तुमच्या भागात नाचणी का काय म्हणतात तर मग कमेंट करून सांगा। आणि माझ्या हातात तुम्ही एक कोयती बघितला असाल, बारकी कोयती म्हणजे सिकल किंवा विळा म्हणतो आपण त्याला मराठीत। तर ती हा स्पेशल नाचणी कापूसाठी बनवलेली।
तर तिना कापूक बरा पडता. हा छोटी असल्यामुळे हातात पण तुम्ही कॅरी करू शकतास आणि पॉकेटमध्ये पण ठेवू शकतास आणि पटापटा कापता नाचणीची कणसा धारदार असल्यामुळे. ही नाचणं काढूची कोयती आहे, छोटीशी जाऊ का एवढीशी, आणि ही जास्त करून नाचणं काढूक वापरतात. आणि नाचण्या का फिंगर मिलेट म्हणतात आणि ते का सुपर फूड म्हणून म्हटला जातं, ओळखला जाता, कारण त्याच्यात लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि बहुतेक आजारांवरती नाचणं खूप उपयोगाचं असता. तर त्याच्यात जास्त करून डायबिटीस पेशंट का चांगलं असता. तर मंडळीनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमका याक तर शिकून गावला असत की नाचणीचा उपयोग किती आहे. तर फरक इतकोच आहे की माका नाचणी माझ्या शेतात फुकटात मिळता आणि ती तुमका विकत घेऊक लागता. तर मंडळीनं विकत जरी घेऊक लागली असली ना तरी तुम्ही ती घेवा आणि रोजच्या आहारात नक्की नाचणीचा वापर करा. तर त्याच्यामुळे तुम्ही सुदृढ राहशाल. आणि अजून एक सांगायचं होता की आमच्याकडे ना नाचणीचे 2 प्रकार आहेत. ह्यो दिसता ना, ह्यो हा पसरो नाचणं आणि अजून एक हा मुठीवर नाचणं, जो कणीस आपल्या मुठीसारखा होता त्याचा, आणि या पसऱ्याचा असा पसरता म्हणून आम्ही एका पसरो आणि मुठीवर म्हणतो. आणि ह्यो हा लाल कलरचो तपकीर रंगाचो, जो रेग्युलरली सगळीजण लावतात. अजून एक येता पांढऱ्या कलरचो नाचणं. तर असे 2 व्हरायटीमध्ये सापडतात. आता ह्या नाचण्याच्या स्पेसिफिक व्हरायटीचं नाव माका माहीत नाही आहे, कारण आम्ही त्या वर्षानुवर्ष बियाणं याक जतन करतो, असं स्पेशल विकत आणत नाही. हां, तर मंडळीनो, अशा प्रकारे आम्ही दिवसभरात बऱ्यापैकी आपलं पिकलेलं जेवढं नाचणं होतं तो येसलाव. आणि मी एका गोणीमध्ये भरून घेत होतं घमेल्यात ना, जे काढत होते नाचणं भरला होता. ही एक गोणी भरली आहे आणि तिकडे 2-3 गोणी भरल्या. आणि आता ह्याच्यात टाकते मी नाचणी. अर्धो कच्चच काढला थोडंसं. डुकरा इच्छा दाई, डुकरात अर्धो खाल्ला नाही बघ. अडिया मारलेली आहेत. दाखव गे अडिया, काय ती अडी. तर मंडळीनं, कोकणात शेती करणं तुमका वाटता तितका सोपं नाही, कारण आमची गावं असतात ना अशी जंगलात आडीपडीत असतात आणि शेतात तर खै लांब लांब असतात एकदम अडी येत. तर हय बघा डुकरांचं कसं उच्चात अशी अडी मारलेली डुकरांनी. हडी म्हण, अडी ना, अडी की हडी, हडी. ही अशी हडी मारला नाही डुकरांनी त्याच्यात बसू. आणि हय सगळं नाचणू. मग जेवढं झालं तेवढं आम्ही येचून घेतलं बघा. आता हे कच्चो आता ठेवून दिला, नंतर 4 दिवसांनी येऊन येचू, कारण साईडनी सगळं जंगल आहे बघा. इकडे दाखव, जंगल आहे बघा सगळं. खाली जा, इकडे दाखव सगळं जंगलात. आमचं असं आडवानात शेत दिसला, असं पण घ्या. असं आडवानात शेत आहे आमचा जरा, त्याच्यामुळे आम्ही येचून घेतला. जेवढं झालेलं तयार होतो तर पडला हे खाली. जेवढं झालं तेवढं येसून घेतला. किती गोणे आले? 1 2 3 3 गोणे. आणि अगोदर 4-5 झालेले. अजून हा येसूचो येऊ 4 दिवसांत. एवढं सगळं येसून टाकूचा. हां, तर तुम्ही बघित राहा माझं ब्लॉग, आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि असंच तुमचं सपोर्ट करा. धन्यवाद. तर आता आम्ही निघताव घरी जाऊ का. येचून झालो आमचं, जेवढं तयार होतं तेवढं. तर निघूया बघा. वाटेक लागा, मी येतोय पाटणा. आता ह्यो गोन तो मागा चढू डोक्यावर. ही गोन घेऊन येऊ सांगितलं नाही. हे बघ टाकून गेले मग. उचलीत कोण? मीच. साईडनी काय काय लावला नाहीत पडदे. जंगल जंगल. तर मंडळीनं, अशा प्रकारे आमचं नाचणं येचून झालेलं होतं. येचून म्हणजेच काढून हार्वेस्ट करून. तर हे बघा कसे गोणी डोक्यात चढवलंय. सगळ्यांनीच घेतला डोक्यावर टाकल्यावरती. आणि मग आम्ही गेलो रिक्षाच्या दिशेने, आणि नेऊन ते गोणी होते ते सगळे रिक्षात ठेवलं आणि आम्ही घरच्या दिशेने निघालो. तर मंडळी, तुमका ब्लॉग माझं नक्कीच आवडलं असत. शेअर आणि कमेंट आणि लाईक करूक विसरू नको. बाय.